ते आपल्याला हार्मिकासारखा पॅटर्न दिसतो। तसेच एक माठ जे आहे उलटं केलेलं पाहायला मिळतं आणि त्यातून हा स्तंभ जो आहे अष्टकोनी स्तंभ तो आलेला आहे आणि खाली देखील एक माठ पाहायला मिळते। या माठातून वरती अष्टकोनी जो स्तंभ आहे तो गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तसेच या ठिकाणी आपण हे चैत्य कमान पाहू शकता। ही चैत्य कमान जी आहे त्या काळामध्ये या चैत्य कमानीवरती कदाचित पेंटिंग्स असावी, परंतु आता आपल्याला दिसत नाही। तसेच या ठिकाणी आपल्याला लेख पाहायला मिळते त्या कमानीवरती। पहा तिकडे तुम्हाला लेख पाहायला मिळेल। तसेच कमानीच्या लेफ्ट साईडला देखील मोठे लेख आहेत आणि राईट साईडला देखील खूप मोठे लेख आहेत। तसेच या चैत्य कमानी खालचा हा जो कर्ववाला जो पॅटर्न जो आपण पाहतात, हे कर्व, या कर्ववरती देखील हा एक मोठा लेख जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, खूप मोठा आहे। पहा आपण तर ह्याच्यामध्ये मान मुकुटचा उल्लेख आलेला किंवा मानमोडी जे नाव आहे मान मुकुट ते नाव आलेलं आहे, ज्यावरून या लेणी समूहाला मान मुकुट जे नाव आहे ते दिलं गेलं आहे। या लेणीला लेणी क्रमांक 26 दिलेला आहे आणि या ठिकाणी हे चैत्यगृह पाहू शकता। हे या चैत्यगृहामध्ये जो स्तूप आहे तो अर्धवट आकारामध्ये कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो। वरून याचं कोरीव काम जे आहे ते कोरायला सुरुवात झालेली, परंतु वरचा जो भाग आहे हार्मिकेचा तो पूर्ण झालेला आहे आणि त्याच्या खालती 4 ते 5 फूट जे काम आहे ते झालेलं आहे आणि बाकी जो स्तूप आहे तो अर्धवट सोडण्यात आला आहे, कारण की यामध्ये आपल्याला लिकेज पाहायला मिळतं आहे, वॉटर लिकेज। खालती खूप सारं जे पाणी आहे ते जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर अशा प्रकारचं हे लेणं आहे। या ठिकाणी चैत्यगृहाच्या बाजूला तुम्हाला एक स्तूप पाहायला मिळेल। तर या ठिकाणी हा जो स्तूप आहे तो पूर्णाकृती स्तूप पाहायला मिळतोय, परंतु हा स्तूप देखील अर्धवट आहे। वरचा आपण छत पाहू शकता। छतावली जी आहे ती आपल्याला प्लेन पाहायला मिळत आहे। छतावलीच्या खालती जी यष्टी असते, एक जो एक छोटंसं काय म्हणू शकतो आपण, एक देठ त्या ठिकाणी जे आहे ते बनवलं गेलं होतं यष्टी, ती यष्टी अर्धवट पाहायला मिळते आणि हार्मिका जी आहे ती हार्मिका देखील आपल्याला पूर्ण न झाल्याची पाहायला मिळते। पहा आपण आबडधोबड स्ट्रक्चर पाहायला मिळतोय आणि तसेच हा जो डोम आहे हा पूर्णाकृती पाहायला मिळतोय। तसेच या डोमच्या खाली आपल्याला ही वेदिका पट्टी जी आहे ती पाहायला मिळते, ही वेदिका म्हणतात ह्याला, आणि हा जो खालचा पोर्शन जो आहे याला मेधी म्हणतात। तसेच खालचा जो बेस आहे त्याला जोतं म्हणतात। अशा प्रकारचं हे जे हा जो स्तूप आहे ज्याला दागोबा म्हणतात। दागोबा अर्थातच धातू ठेवण्याचं पात्र, धातू गब्ब, अशा प्रकारचं जे वर्णन जे आहे ते आपल्याला पाली साहित्यात पाहायला मिळते।